नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या दो दिल एक सफर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही चाललो आहे पुणे टू वर्धा. सकाळचे 6:30 वाजले आहे आणि पाऊस येतोय. म्हणून मी विचार केला आज सकाळी उठून ऑफिसला जायचं. तर बायकोला उठवलं, तिने पोहे बनवून दिले. टिफिन बनवायला तिला त्रास येत होता. आज आमची 5:30 वाजता बस आहे. मी काय म्हटलं, माझं सर्व पहिलं असं म्हणू नको, मला वांदा होईल बरं. अबे हो, धुवायला टाकले ना, वाळू घाल ना. घालू काय? समोरची गाडी जे चिखल उडवतात ते पूर्ण रेनकोटवर. चला तर मित्रांनो, आता मी रेनकोट घातलाय आणि निघतो मी माझ्या ऑफिसला आणि हा सफर कंटिन्यू करू. ऑफिसमधनं आल्यावर मग आली गावाला निघायची वेळ. घड्याळीचे काटे धावत होते. बस सुटायची वेळ झाली होती. बाहेर मुसळधार पाऊस आणि पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी. पण आमच्या ऑटोवाल्या दादांनी असा स्पीड पकडला की क्षणभर वाटलं आपण ऑटोमध्ये नाही, F1च्या रेस कारमध्ये बसलोय. शेवटी पावसाची आणि ट्रॅफिकशी झुंज देत आम्ही वेळेवर बसस्टँडवर पोहोचलो. आणि खरंच नशीब जोरदार होतं. अवघ्या काही मिनिटात आम्ही वर्धेकडे जाणारी बस समोर येऊन उभी राहिली. आता धावपळ संपली होती. पुढे सुरू होणार होता जवळपास 700 किलोमीटरचा पुणे ते वर्धा हा भन्नाट प्रवास. चला तर मग तुम्ही आमच्यासोबत या प्रवासाला. खरं सांगू का, बसच्या आत येईपर्यंत असं वाटत होतं साधी स्लीपर बस असेल. पण आत आलो आणि पाहिलं तर एकदम लक्झरी, आरामदायी बेड, सुंदर लाइटिंग आणि एकदम प्रीमियम फील. आणि आता पुढचा संपूर्ण प्रवास एकदम मस्त होणार होता. खूप छान असं वातावरण. बसमधून बाहेर पाहिलं तर वाकडमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड ट्रॅफिक. चारही बाजूंनी गाड्यांची गर्दी. पावसामुळे रस्त्यावर आणखी गोंधळ. पण हळूहळू वाट काढत आमची बस पुढे सरकत होती. गाडींचे लांबलचक रांग, ऑटो, कार, ट्रक सगळे पुढे जाण्याचा प्रयत्न. आता हे ट्रॅफिक पार झालं की मग सुरू होणार होता खरा पुणे ते वर्धेचा लॉंग ड्राईव्ह. लक्झरी बसमधून प्रवास करत होतो, पण रस्त्यात लाल परी दिसताच लक्ष तिच्याकडे गेलं. कारण महाराष्ट्रात प्रवासाची खरी ओळख अजूनही लाल परी आहे. आणि अखेर आम्ही संगमवाडी बसस्टँडवर पोहोचलो. पुण्याच्या ट्रॅफिकचा पहिला टप्पा यशस्वी पार झाला. तर मागे पडत होतं आणि पुढे सुरू होणार होता पुणे ते वर्धेचा लांब आणि रोमांचक प्रवास. कुठे निघाली? गावाला. गावाला जाते? कुठल्या गावाला? माझ्या गावाला माहेरी. बाप रे बाप, लय खुश दिसत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. शिक्रापूर मार्ग, रांजणगाव, तिकडे पुढे जाऊन थांबणार जेवण्यासाठी. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? एक आहे मेंटॉस खाते. हे वागेश्वर पॉईंट, पुण्यातलं लास्ट स्टॉप. यानंतर गाडी झकझक झकझक करत निघणार आहे. मग सेकंड स्टॉप रांजणगाव. पुढे एका रेस्टॉरंटमध्ये बस थांबली. त्या रेस्टॉरंटचं नाव होतं राजपूत व्हेज. जेवण तर आम्हाला तिथलं करायचं नव्हतं. तसंही आम्ही टिफिन घेऊन आलेलो होतो. मग आम्हाला तो टिफिन जेवायचा होता, तर तिथले काही टेबल होते त्यावर आम्ही बसलो आणि जेवण केलं. बस थांबताच सगळेच एका मिशनवर उतरले. आधी जेवण, मस्तपैकी जेवलो आणि मग बाहेरच्या दुकानात गेलो. तिथे फेरफटकार मारली. तिथली चिक्की पाहून मोह आवरत नव्हता. 2 पॅकेट घेतली. कोणासाठी घेतली रे? सगळ्यांसाठी. मित्राच्या नावाची गाडी दिसली. पुन्हा बसमध्ये जाऊन आमच्या पुणे ते वर्धा प्रवासात सुरुवात केली. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. बाहेर शांतता आणि बस थांबताच अर्धे प्रवासी झोपेत खाली उतरले. 10 मिनिटात वॉशरूम, थोडी हवा आणि पुन्हा आपल्या सीटवर. आता पुन्हा झोप आणि थेट सकाळी पुढचा टप्पा. रात्रभराचा प्रवास संपून सकाळ उजाडली होती. 7:30च्या सुमारास बस इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर थांबली. बस थांबताच सगळे एकाच मिशनवर खाली उतरले. आधी फ्रेश व्हायचं. 10-15 मिनिटात सगळे तयार झाले.
32 किलोमीटर्स आहे म्हणजे ॲप्रॉक्स 45 मिनिट ॲप्रॉक्स लागू शकते. मी म्हटलं जरा फोटो काढतो. मॅडम म्हणतात की नाही नाही फोटो काढायचा नाही, जरा VIP फिलिंग येत होती. मग मला दिसले हे फूल. निसर्गाचं खरं सौंदर्य मोठ्या पर्वतात किंवा समुद्रात नसतं, कधी कधी अशा छोट्याशा फुलामध्ये पण असतं. मनाला शांत करणारी जादू दडलेली असते. प्रवासात असे छोटे छोटे क्षण अनुभवले ते एक सफर असा खास बनते. चला आजच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. आणि या सफरमध्ये तुम्ही जोडून राहा दो दिल एक सफर या चॅनलला. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत.